तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य करण्यात आलंय। आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं आहे असं सामनामध्ये म्हटलंय। तर फडणवीस शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरेच संभ्रम दूर करतील असं देखील रोखठोकमधून म्हणण्यात आलंय। तर रोखठोकमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे आपण पाहतोय। फडणवीस शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानाला जातात। राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात। शिंदेंचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औट घटकेच्या फौजदारासारखे आहे। फडणवीस राज ठाकरेंना भेटून राजकीय हवा गरम करतात। शिंदे यांचीच हवा संपल्यानं त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत आणि या दोघांमुळे मराठीची एकजूट संपेल असे वाटत नाही। एक दिवस स्वतः राज ठाकरे समोर येऊन या सगळ्यावर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की। हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही। ती युती होणं गरजेचं आहे। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते की माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील। मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। त्या राऊतांची आणि उद्धव ठाकरेंची अवस्था बघा की काहीही करा पण आमच्या बरोबर आघाडी करा असं म्हणत आता हे राज ठाकरेंच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी झुलण्याचं काम करतायत। अर्थात त्या दोघांनी एकत्र यावं नाही यावं हे त्यांचे प्रश्न आहेत, पण मी नक्की सांगतो की त्या दोघांच्या एका येण्यामध्ये मराठी माणसाचं महाराष्ट्राचं हित नाहीये। मराठी माणसाचं महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राचा विकास, मराठी माणसाचा विकास हा भाजपा महायुतीच्या हातात सुरक्षित आहे।